और फिर देखो झटपट पटापट लग हवाला आणि तर प्रसाद एक पाव देऊन द्या. अंदर आएंगे झटपट पटापट झटपट काय घेणार? और फिर ये आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू ईयर दीपावली दशहरा पोरीपेक्षा तर तुमचे जास्त नखरे. बीवी को मारो पिटे का नहीं आइटम को मारो पिटे का नहीं रांगोळी वाया घालवायची नाही. तर भाई हा आहे सकाळचा मॉर्निंग व्ह्यू थेट आपल्या गच्चीवरून पाहू शकता तुम्ही. तर व्हिडिओची सुरुवात जर अशा व्ह्यूनं होत असेल तर काय खराब आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. खरं तर हा पहिलाच ब्लॉग होणार आहे आपला आणि आज आपण जाणार आहे श्री संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे. तर शेगावला जायसाठी आपल्यासोबत एक मित्र पण आहे आज, जो की एक जवळचा मित्र म्हणू शकता तुम्ही, तो पण आहे. आणि शेगावात काय काय धमाल करू ते पण तुम्ही बघू शकाल आज. आणि शेगाव हे शहर जळगावपासून जवळपास 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे. तर ठीक आहे, जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला चालू करू. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला चालू करूया. तर पेटपूजा आपली झालेली आहे. आता आपल्याला सरळ जायचं आहे निखिलच्या घरी. निखिलला तिथून घ्यायचं आहे आणि जायचं आहे समोर. शूज भाई असेच पडलेले असतात आमचे घरापुढे कुठेही. तर शूज तर नाही, आपण बुटं म्हणू. बुटं तर आमचे असेच पडलेले असतात कुठं पण. डायरेक्ट घालायचे आणि निघायचं जिथं जायचं आहे तिथं. चला तर मग जाऊ समोर, त्याला घेऊ आणि निघू. तर या पोरानं आपल्याला दिला होता 12चा टाईम. तरी मी घरून 1:15 वाजता निघालो. आता 1:15 वाजता निघून पण तिथं गेल्यावर तो उठणार नाही हे पण मला माहिती आहे. आता तिथं गेल्यावर पण जर तो बसलेला असेल दुकानात तो मार खाणार आहे माझ्या हातचा आज. पहा भाई, दुपारचे वाजले 1:30. या माणसानं आपल्याला टाईम दिला होता 12 वाजताचा. 12ची यानं 1:30 करून टाकली. आता तरी दुकानाच्या बाहेर निघून. कितीचा टाइम दिला होता तुला? आता किती वाजले? 12चा टाइम दिला होता. 12चे 1:30 झाले आता. अरे तुले तर भाई हात जोडेला आहे, तू चुपच राह रे भाई. फायनली भाऊची तयारी झालेली आहे आणि येणाऱ्या फक्त 5 मिनिटात आम्ही इथून निघून जाऊ. गाडीत आपल्याला पेट्रोल टाकायचं होतं, पण मागेच्या पंपावर आपण गेलो तिथं ऑलरेडी खूप गर्दी होती. त्याच्यामुळे याला वाटलं की आपण पुढे टाकू पेट्रोल. गाडी तर जाऊ तर शकते. हे आहे आमच्या जळगावचं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर. गाडीतलं पेट्रोल हे ऑलमोस्ट आता संपलेलं आहे. निखिलच्या म्हटलं ऐकून मी चूक केली असं वाटत आहे मला. आता गाडी लोटायची वेळ नाही आली पाहिजे फक्त बस. तर पेट्रोल आपण टाकून घेतलेलं आहे मुलांना. आता आपण सरळ चाललो आहे शेगावसाठी. चला ड्रायव्हर साहेब. ओह नो, पोरीपेक्षा तर तुमचे जास्त नखरे आहेत गळे हो खरंच. चाल घे काढ लवकर. तर भाई आपल्या गावाजवळून आपण जास्तीत जास्त 10 ते 15 किलोमीटर दूर आलो. तिथं आभाळ आलं, पाहू शकता तुम्ही आभाळ आलं. आता आभाळ तर आलं ठीक आहे, फक्त पाणी नाही आलं पाहिजे म्हणजे झालं. आणि सर्वात मेन म्हणजे हा रस्ता पाहू शकता तुम्ही किती मस्त आहे. शेगाव रस्ता म्हणजे एक गड्डा माणूस चुकवला की दुसरा लगेच येतो. असो. तर भाई 40 किलोमीटरचं अंतर पार करून शेवटी आम्ही पोचलो शेगावात. शेगावात आल्याबरोबर आपल्याला चहा घ्यायचा आहे. चहा सांगितलं का रे? एक गोष्ट सांग निखिल मला, आता घरी आज जेवण दिलं नाही का आहे ना? हां भाई चहा तर एक नंबर आहे, पण चहा घेतल्यानंतर आपल्याला जायचं कुठे आहे? जायचं निखिल आपल्याला
आता सर्वात आधी आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे मंदिरात. त्याच्यानंतर पुढे कुठे जायचं आहे ते व्हिडिओत समोर सांगतो. आज गुरुवार तर आहेच, पण त्याचबरोबर आहे एकादशी, त्यामुळे दिंडी बहुतेक शेगावात चालली मंदिरात. तर पार्किंग आपण केलेली आहे भाई आपली गाडी. आता सरळ आपण जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. चला. तर हे पाहू शकता मित्रांनो किती मस्त बांधलेलं आहे शेगावचं मंदिर. हे जे इथं पाहायला भेटते ते आपल्याला कुठंच पाहायला भेटत नाही. आणि मंदिरात तर महिन्यातून एक चक्कर तर होतच असेल आमचं, आहे ना रे? पहा गर्दी इतकी कधीच संपत नाही. घरापासून शेगावात पोचायला जेवढा टाईम नाही लागत तेवढा टाईम तर इथून पासून तर मंदिरात जायसाठीच लागून जाते. एवढी पब्लिक असते इथं रस्त्यात. असं भाई खतरों से खेलना तो हमारी आदत है भैया बचपन से. अजून एक विषय मित्रांनो, हे कसं आहे आपण पब्लिकमध्ये जेव्हा ब्लॉग शूट करतो तर पब्लिकमध्ये बोलायची जे डेअरिंग आहे ते शिकायलाच खूप वेळ लागून निघून जाते. बरोबर भाई. सर्वात आधी आपल्याला प्रसादाने फुलाचा हार घ्यायचा आहे. काय पाहाय दादा? हा कलाकंद कोणता आहे? मिक्स. आणि हावाला हा एक पाव देऊन द्या. तर आपण पोचलो आहे आता मंदिराच्या आवारात. सर्वात आधी तर आपण आता बूट वगैरे काढून घेऊ आणि नंतर तुम्हाला दाखवतो मी आपल्याला किती वेळ लागणार आहे दर्शनासाठी. भाई श्रींच्या समाधी दर्शनाकरिता आपल्याला लागणार आहे 1 तास 30 मिनिट आणि श्रीमुख दर्शनासाठी लागणार आहे फक्त 10 मिनिट. तर आपण असं डिसाईड केलेलं आहे की आपण श्रीमुख दर्शनच करूयात सध्या. तर याच्या पुढे आपण कॅमेरा यूज नाही करू शकत, त्याच्यामुळे मी डायरेक्ट दर्शन करतो आणि भेटतो तुम्हाला दर्शन झाल्याच्या नंतर डायरेक्ट. अरे ते टोकन दिलं की हरवलं? भाई आपली इथं आपण घेतले. आता थोड्या थोड्यात आपण निघणार आहोत दुसरे कामं करायसाठी. तर आपण कुठे जाणार आहोत तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ समोर. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर भाई आपले दर्शन झालेलं आहे शांततेत आणि आता नंतर आपण निघणार आहोत पुढचे कामं करायसाठी. आपण कुठे जाऊ? नाही नागझरी नाही जाणार आपल्याला. नाही नागझरी नाही जाणार. आपण दुसरे कामात ते करणार पहिले आधी. तर भाई बॉर्डर टू लागलेला आहे इथं मंदिराच्या बाहेरच टॉकीज आहे. पण सध्या काय आपण इंटरेस्टेड नाही आहोत पिक्चर पाहण्यासाठी, तर आपण ते पिक्चर पाहू नये. हे आहे भाई जगातली बेस्ट पार्किंग. तर भाई मागचे 15 मिनिट झाले आम्ही एक दुकान पाहून राहिलो पतंजली स्टोअर, पण आम्हाला दिसून नाही राहिलं. देखो ना का. आणि जो मॅपवर आम्ही मॅप लावला त्याच्यावरती पण दाखवत नाही आहे ते. तर हे आहे भाई पतंजलीच्या स्टोअरहून आपण घेतलेली औषधी आणि हे आहे आपलं पतंजली स्टोअर शेगावचं. कमीत कमी हे दुकान पाहण्यासाठी आम्हाला लागले 10 ते 15 मिनिट. फिरू राहिलो फक्त गाडीवर. आरामात चालू आहे. पुढे जायचं आपल्याला आता कुठे जायचं आहे आपल्याला? आपण स्टुडिओमध्ये जाऊ. स्टुडिओमध्ये जाऊ शॉपिंग. तर प्लॅन असं झालेला आहे भाई की आपल्याला जाणार आहे स्टुडिओमध्ये जाऊन आपल्याला करायची आहे खूप मोठी शॉपिंग. आता आम्ही किती मोठी शॉपिंग करतो ते पाहण्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर यानं जर शॉपिंग केली नाही आणि चड्डी बनायला घेऊन जर वापस आला तर मग भाई इज्जतचा बलुदा तर होणार आहे. काही जास्त वेळ नाही लागला शोधायसाठी स्टुडिओ. लवकरात लवकर आलो आपण इथे. तर चला मग जाऊ आता आतमध्ये. काय घेणार? भाई निखिलचं असं म्हणणं आहे की त्याला
ब्रँडेडवाली एक चड्डी घ्यायची आहे. आता त्याच्यासाठी चड्ड्या पाहू आता. आवडले काय? बघू विचार झालं पाहिजे. किंमत पाहून घेजो पहिले, घ्यायच्या पहिले. ते कशी टी शर्ट पाहिजे. हा भाई किंमत पाहू शकता 599. आमच्या गावात असं टी शर्ट भेटते ओनली 259. तर भाई विषय असा झाला आता की आवडून तर आम्हाला सगळंच आलं इथं, पण पैशाले पाहून फाटू गेले. Oh no! तिच्या मागचा सोल पण किती चांगला आहे, कसा आहे. अरे मागचं सोल नको पाहू, त्याची किंमत काय किंमत. ते घ्यायचा विचार चालू आहे बन्यान. म्हणजे किती आहे प्राईस? 299 पुरून जातात आहे ना. मला साईज काय लागेल? ट्रिपल एक्सल. देख तू अब तू गया बेटा, अब तू गया देख. तर भाई शॉपिंग आपली झालेली आहे झुडिओची. आता चाललो आपण सरळ घरी. तर 6:45 वाजले आहेत भाई संध्याकाळचे. तरी आपण अजून शेगावातच आहे, कारण की आपल्या कामाला अजून वेळ लागला. मागे बघू शकता तुम्ही, चौपाटीवर आहे आपण. तर इथून जवळपास तरी अर्धा ते 1 तास आपल्याला लागणार आहे घरी जायला. तर लवकरात लवकर आपण घरी जाऊ आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. थँक्यू सो मच. इथपर्यंत आपण ब्लॉग प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे मित्रांनो. आता आपण आलो आहे बिर्याणी हाऊस. तिथं खाणार आहोत आपण बिर्याणी आता. तर बिर्याणी खाल्ल्यानंतर आपण घरी जाणार आहोत. तो ओरिजिनल प्लॅन तर भाई निखिलचाच होता की बिर्याणी खायची इथं. तर त्याला आपण विचारू आता की बिर्याणी खायच्या मागे काय कारण होतं. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? काय बोला? बिर्याणीबद्दल 2 शब्द व्यक्त करा सर. तिकडची बिर्याणी खूप टेस्टी आहे. एकदा खायला जरूर या तुम्ही शेगावला. नाही तर आपण नांदुराला. तर भाई दुकानाचं नाव आहे बिर्याणी हाऊस. तुम्हाला याचे 3 शाखा बघायला मिळतील, एक शेगाव, खामगाव आणि नांदुरा. ठीक आहे, धन्यवाद. आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.